एक मिनिट थांबा आजोबा, गेम खेळते मी. मोना, अशी कशी ग तू? आम्ही तुझ्याशी बोलायला येऊन बसलोय त्याचं तुला काही वाटत नाही? ईशा तिथे गेले, घरी नाही याचंही तुला काही वाटत नाही? आजोबा प्लीज, गेम सुरू आहे ना माझा. जाऊ दे हो, तिला कसलंच काही वाटत नाही, काही बोलू नका. असं कसं? आपण निदान सांगायला नको का तिला? आता बोला, काय प्रॉब्लेम झालाय? ईशा इथे नाही याचं तुला काहीच वाटलं नाही? आजोबा मला कशाला काय वाटायला हवं? मला माहितीये ती तिकडे सुखात आहे. आय नो शी इज फाईन. आणि मी सुद्धा गेम मध्ये माझं मन रमवते ना, छान वेळ जातोय माझा. म्हणजे फक्त वेळ घालवणं हेच तुझं आयुष्य आहे का? काय काय करायचं ठरवलंयस तू? अगं तुला कसलीच काळजी वाटत नाही का? काय हवंय तुला आजी? मी काळजी करत बसायची, मी टेन्शन घेत बसायचं? तुम्ही दोघं सुद्धा तेच करता आणि मग माझ्या मागे लागता. निर्लज्जपणाचा कळस आहे अगदी. मागे लागणार नाही तर काय? आपली मुलगी कशी वाढते, तिचं सगळं कोण करते, तिचं पुढे काय होणार आहे, या सगळ्याचा तू विचार करतेस असं वाटत नाही. पण काळजी न करून जाणार कुठे आम्ही? आम्हाला तर बघितलंच पाहिजे ना तिच्याकडे. आजोबा मला काळजी करायला आवडत नाही. तुम्हाला काळजी करायची असेल तुम्ही काळजी करा. गेम खेळू प्लीज. मोना, आधी मोबाईल बाजूला ठेव. आधी तो बाजूला ठेव म्हटलं ना मी. सुबा काय करताय तुम्ही? मोबाईल द्या मला परत. आजी, आजोबांनी मोबाईल घेतलाय माझा, सांग ना त्यांना. मला तुझ्याशी बोलायचंय, माझ्याकडे लक्ष दे. आजोबा आहे मी तुझा. आजोबा आपलं त्याविषयी बोलणं झालंय ना आधीच. मी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर मिळालेलं नाही मला. आपली मुलगी दुसरीकडे आहे याचा तुला आनंद होऊ तरी कसा शकतो? आजोबा मला माहिती आहे ती तिकडे आनंदात आहे म्हणून. आतापर्यंत सगळे दळवी तिच्या आजूबाजूला गोळा झाले असतील, तिची काळजी करत असतील, तिचे लाड करत असतील, आणि त्यातून तिचे बाबा आहेत ना तिच्या बरोबर. ते जर विक्रांत जर एवढ्या कौतुकाने घेऊन गेलाय तिला, तर मग मी कशाला वाईट वाटून घेऊ? धन्य आहे तुझी मोना. आजोबा ऍक्च्युली खरं तर ना मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा. तुम्ही जाऊन दिलत ना ईशाला? विक्रांत जेव्हा घेऊन गेला तिला तेव्हा तुम्हाला नाही वाईट वाटलं? आणि तुमच्या मते तुम्हीच खेळता ना तिच्याशी, सगळं तिचं करता मग? आणि मुळात ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही मला विचारल्याच नाही, त्याचा राग मानून घेतला मी. अरे वा, बरीच आहेस की ग तू. आणि राग मानणारी तू कोण? आम्ही तिचं सगळं करतो ना म्हणून तिला हक्कानं जाऊन दिलं, कळलं? कारण विक्रांत तशी निदान इच्छा तरी व्यक्त केली, पण तू तर तिच्याकडे बघत सुद्धा नाहीस. तुम्ही मला न विचारता तिला तिकडे का जाऊ दिलत माहितीये तुम्हाला? मी सांगते, कारण तुमच्यासाठी तो आणि दळवीच महत्वाचे आहेत, मी नाही. तुम्ही कितीही म्हणाला तरी हेच खरंय आजोबा. हो, मी देते डॉक्टरांना निरोप, तुम्ही नका करू काळजी, ठीक आहे? सारिका, सारिका, कॉफी का नाही पाठवली लगेच? एक मिनिट हा, मी जरा फोनवर बोलते. ओ प्लीज, हे जास्त महत्वाचं आहे. विक्रांत सर आत कॉफीसाठी थांबलेत. मी तुम्हाला फोन करते. आय नो, कॉफी तर सरांना मिळेलच. काय आहे ना की सरांचं रुटीन असंही आम्हाला माहिती आहे. म्हणजे ह्या अगोदर जेव्हा मानसी मॅम होत्या तेव्हा त्याही हेच काम न चुकता करायच्या. त्यामुळे ह्या कामाबद्दल मला माहिती आहे साक्षी. एक्सक्यूज मी, मला साक्षी मॅडम म्हणायचं.
माझी पोस्ट तुझ्यापेक्षा वरची आहे, कळलं? प्लीज साक्षी, हे हॉस्पिटल आहे, इथे पेशंट्स असतात, त्यामुळे इथे शांतता पाळावी लागेल. सो तुझा आवाज आधी खाली ठेव. हो, दॅट्स ग्रेट. म्हणजे आता तू मला सूचना देणार तर? त्याचं काय आहे ना की जर का हा आवाज निर्मला मॅमच्या कानावर गेला ना तर त्या आज तुझ्या पहिल्याच दिवशी ना तुझ्या अगेन्स्ट ऍक्शन घेतील. सारिका, मी साक्षी, आज पहिला दिवस ना? हो, पण मी तशी वागणार नाहीये. मी बावळट नाहीये. मला काम पटकन शिकायची सवय आहे. दॅट्स गुड, पण एवढी घाई पण करू नकोस. काय, तू ज्या पोस्टवर आलीस ना तिथे आधी मानसी काम करत होती आणि त्या पोस्ट बद्दल आमच्या सगळ्यांच्या मनात एक आदर निर्माण झालाय. सो प्लीज जरा शांतपणे घे. आता मला इथे थांबायचंच नाहीये. मी फक्त माझं काम करत होते, पण बहुतेक तुम्हा सगळ्यांना माझा प्रॉब्लेम आहे वाटतं. सो बेटर मी निघते. ओ गॉड, काय समजते काय ही स्वतःला? सारिका, सगळ्याच मुली मानसीसारख्या नसतात. सो आपल्याला हिची सवय करून घ्यायला लागेल. नो सर, मला ना अशी ही मानसी मॅमची खूप आठवण येत होती आणि आता तर ना अजून जास्त यायला लागली आहे. सारिका, तू तुझ्या कामाला लाग, मी येतो. छान छान चोराच्या उलट्या बोंबा चालल्या आहेत. जाऊ दे ग मालती, बोलण्यात काही अर्थ नाही. तुम्ही दोघंही माझ्याशी असं का वागताय ना मला कळतच नाहीये. प्लीज माझ्याशी वाद घालू नका प्लीज. ठीक आहे, वाद नको तर नको. मी तुला एक गोष्ट सांगते. शाळेत शिकली असशील पण आता लक्षात नसेलच. रायगडावरच्या हिरकणीच्या बुरुजाची गोष्ट माहितीये का? गडावरून दूध विकून निघायला उशीर झाला हिराला. पायथ्याशी तिचं घर होतं आणि घरात तिचं तान्हुलं होतं. त्याच्या काळजीनी तिचा जीव कासावीस झाला. आता आपल्याला घरी पोचायला उशीर झाला तर त्या तान्हुल्याला दूध कोण पाजेल? रात्रभर त्या आईशिवाय कसं राहील? या काळजीनी तिच्यात अचाट शक्ती संचारली आणि अत्यंत कठीण अशा वाटेनी ती गडाखाली उतरली. तिने बाळासाठी केलेल्या या पराक्रमामुळे त्या कड्याला तिचं नाव दिलं, हिरकणी बुरुज म्हणून. ही खरी आई. आजी प्लीज. काय प्लीज? काय प्लीज? अगं, प्राणी सुद्धा आपल्या पिल्लांपासून दूर जात नाहीत. आकाशात हिंडताना त्या घारीचं लक्ष असतं आपल्या पिल्लांपाशी. ईशाला का पाठवलं म्हणून तू विचारतेस ना? त्याचं उत्तर आहे तुझ्यातली बेजबाबदार आई. एक मिनिट आजी, वेळ आली की मी माझी जबाबदारी घेणारच आहे. मी सुद्धा गप्प बसणाऱ्यातली नाही. आणि माझी वेळ आली ना की तुम्हाला कळेलच हिरकणी आपल्या बाळाला कशी भेटते ते. म्हणजे काय करणार आहेस? मी जे काही करणार आहे ते मी आता तुम्हाला सांगणार नाही आजी. मग कधी सांगणार आहेस आणि कधी घेणार आहेस जबाबदारी? सांग. आता सांगूनच टाक तुझ्या मनात काय चाललंय ते. या म्हाताऱ्या आजी आजोबांना एकदा काय ते स्पष्ट सांगून टाक. तुम्ही दोघंही प्लीज प्लीज वाद घालू नका माझ्याशी या विषयावर प्लीज. तेच आम्हाला सारखी गप्प करत राहा आणि आमच्यावरच उलटे आरोप करा. कठीण आहे का आपलं मालती, खरंच कठीण आहे. प्लीज मला मोबाईल मिळेल का? तुमच्याशी बोलून ना माझा स्ट्रेस वाढतो. गेम खेळून किमान स्ट्रेस तरी रिलीव्ह करेन मी. प्लीज द्या.
काय उपयोग झाला ती हिरकणीची गोष्ट सांगून? मावशी, एक मिनिट. हा, बोल. मावशी, आय एम सॉरी, पण मला आता इथे काम करायला नाही जमणार. का? आणि इतक्या लगेचच काय मला हे सांगतेस? म्हणजे येऊन जस्ट 2च दिवस झालेत तुला. तेच तर ना मावशी, फक्त 2 दिवसांमध्येच मला इथे घुसमटल्यासारखं वाटतंय. का पण? खूप अपमान होतो इथे माझा. मी पण काहीतरी शिकूनच इथे आली आहे ना. माझी काम करण्याची, माझी विचार करण्याची एक स्पेसिफिक पद्धत आहे. पण इथे सगळे माझी तुलना त्या आधीच्या मुलीशी करतात. मानसिका कोणती. मग मला खूप त्रास होतो. इथे सगळेच जण मला सारखे शिकवत असतात. कम ऑन यार मावशी, मी पण एक वेल क्वालिफाईड आहे. युअर राईट साक्षी. काही नवीन गोष्टींची जुळवून घ्यायला थोडासा वेळ द्यावा लागतोच, नाही का? थोडी ॲडजस्टमेंट करावीच लागते प्रत्येकाला. मावशी, आई म्हणाली म्हणून मी इथे काम करायला तयार झाले. ती मला म्हणाली होती की तुला इथे खूप शिकायला मिळेल, एकदम रेप्युटेड हॉस्पिटल आहे. पण इथे तर फक्त अपमान करतात. आमच्या इथे असं आहे, आमच्या इथे तसं आहे, हेच सारखं सांगत बसतात. मला नाही आवडत इथे, आणि मला नाही वाटत मला इथे जमेल. मी जाते आज, मला नाही जमणार इथे यायला. साक्षी, ऐक माझं तू जरा. सॉरी मावशी, पण मला खरंच आता इथे काम करायला नाही जमणार. प्लीज. सर, कॉफी. सारिका, तू कशाला कॉफी घेऊन आलीस? अगं म्हणजे तुला आधीच खूप कामं असतात आणि त्यात इतकी इमर्जन्सी नव्हते तू घेऊन यायला. इट्स ओके सर. सर, ह्या तुम्हाला 2 फाईल्स हव्या होत्या ना, त्या इथेच होत्या मानसी मॅमच्या डेस्कवरती. ह्या घ्या. थँक्स. आय एम सॉरी सर, आज तुम्हाला कॉफी द्यायला जरा उशीर झाला. ॲक्च्युली कसं आहे ना की रोज मानसी मॅम स्वतःहून येतात आणि हे काम सांगून जातात. आजपासून त्या. सारिका, इट्स ओके. इतका काही उशीर झालेला नाहीये. ओके, काय झालंय? ॲक्च्युली साक्षी मॅम बाहेर आल्या होत्या. वेळेत कॉफी मिळाली नाही म्हणून त्या जोरात बोलत होत्या. आम्ही रिसेप्शनमध्ये त्यांना सांगितलं की इथे पेशंट्स असतात, इथे जोरात बोलू नका, इथे हळू बोलावं. ओके, आता तू समजावलंयस ना, म्हणजे कळलं असेल तिला. हो सर, पण इथे जे पेशंट्स बसले होते त्यांच्यासमोर आपलं इम्प्रेशन तर वाईट झालं ना. म्हणजे स्टाफपैकीच कोणी एवढ्या चढ्या आवाजात बोलत असेल तर ते बरं दिसतं का सर? मला तर खूप वाईट वाटलं. म्हणजे सर, आत्तापर्यंत तुम्ही आणि निर्मला मॅमनी आम्हाला जे शिकवलं ना, आम्ही तेच करत होतो. ठीक आहे सारिका, होतं असं कधी कधी. तू फारसं मनाला लावून घेऊ नकोस. सर, पण मानसी मॅम का येत नाही आहेत? म्हणजे त्यांच्या लग्नाला तर अजून बरेच दिवस आहेत. सो तोपर्यंत त्या का येत नाही आहेत? नाही म्हणजे काय झालंय की आम्हाला सकाळपासून ना त्यांची खूप आठवण येते. त्यांचा गोड आणि हसरा चेहरा दिसला ना की दिवस अगदी छान जायचा. पण आहेत कुठे त्या? काय ग? इतकी थांबतच नाहीये. कोणीतरी खूप आठवण काढतंय वाटतं. नाही तसं नाही, मला लागते अधूनमधून उचकी. तू एक काम कर, थोडा वेळ श्वास रोखून धर. थांबली? आय होप सो. मी सांगू शकतो कोण आठवण काढतंय.
ईशा दुसरं कोण? नाही रे, नाही, आय एम शुअर तिला सुद्धा इतक्याच उचक्या लागत असतील. अच्छा अच्छा, म्हणजे तुला ज्या उचक्या लागायच्या त्या अशाच लागायच्या ना? अरे जरा थांब. आता हा सांगणार नाही किंवा असेल तरी बोलणं टाळे, पण तुझा फोटो बघितल्यापासून याची अवस्था पण उचकी लागण्यासारखीच होती. काहीही सांगताय बरं का, हे काहीही सांगताय. काहीही काय मानसी, फक्त तुझ्यासाठी मुंबईमध्ये याने ट्रान्सफर मागून घेतली. आणि तुला माहिती आहे का, याचं प्रमोशन ड्यू होतं ते त्यांनी पोस्टपोन केलंय. नाही नाही, ड्यू वगैरे काही नव्हतं. तू काय सांगतोय? आणि प्रमोशनचा राहिला प्रश्न, तर माझा एक मित्र आहे, त्याची बदली झाली होती मुंबईला. त्याला काही कारणानिमित्त मुंबईत जायचं नव्हतं, मग त्याला मदत व्हावी म्हणून मी मुंबईत ट्रान्सफर मागून घेतली. म्हणजे मानसी तुला आवडली नाही तर? मानसी तू प्लीज यांच्याकडे लक्ष देऊ नको. बरं ऐक ना, माझं एक तुझ्याकडे महत्वाचं काम होतं. बोल ना. ॲक्च्युली गेले 2 दिवस हा विचार माझ्या मनात घोळतोय. मानसीनं मुंबईत हॉस्पिटलमध्ये जॉब करायची. आता इथे बेंगलोरमध्ये जर तुमच्या पाहण्यात असं काही असेल तर प्लीज पहा, बघा आणि आम्हाला सांगा. अच्छा. अरे पण आम्ही काय बघणार? बघितला मानसी, सतत तुझा विचार करतो हा. तुम्ही जरा थांबाल का प्लीज? घ्या, आता काय खाताय का खाताय? घ्या प्लीज, घे ना पंकज प्लीज. आता तू तरी मला चिडू नकोस, असं काही नाहीये. काय तुम्ही कमॉन सारिका, तू आता इथे सिनियर आहेस. निदान नवीन आलेल्या लोकांशी कसं बोलायचं हे आता मी तुला सांगायला हवं का? साक्षी आज गेलीच कशी परत? आज तिचा पहिलाच दिवस होता आणि ती नाराज होऊन गेली. काय इम्प्रेशन झालं असेल तिचं आपल्या या हॉस्पिटलबद्दल? काय सांगेल ती बाहेर सगळ्यांना जाऊन? ठीक आहे, ती एक हुशार डॉक्टर आहे, मी समजावेन तिला. हे स्टाफचे प्रॉब्लेम्स म्हणजे ना खरंच खूप एनर्जी आणि वेळ खातात. पण आत्या तू सारिकाचं बोलणंच ऐकून घेतलं नाहीस. ती इतकी घाबरली होती की काही बोललीच नाही. तू बोललास का साक्षीशी? नाही. आता तू जर ईशाला इथे घेऊन यायला लागलास तर तुला तरी वेळ कुठून मिळणार म्हणा नव्या स्टाफशी बोलायला? आत्या, स्पष्टपणे सांगायचं झालं तर मला साक्षीचं वागणं पटलेलं नाहीये. हो, म्हणजे ती माझ्याशी अदबीने वागलीये, बोललीये, पण ज्या सुरात ती सारिकाशी बोललीये ते मला जरा खटकले. हां, मी तिचं काम अजून पाहिलं नाहीये, सो लेट्स सी. आणि ईशाबद्दल बोलायचं झालं तर तिला माझी गरज आहे म्हणून ती इथे आहे. आता अचानक कुठून हिला गरज निर्माण झाली रे तुझी? म्हणजे आतापर्यंत ती तुझ्या बरोबर नव्हती. नाही, कारण मानसी होती ना इतके दिवस, ती आता नाहीये. आणि ईशासाठी मी दिवसभर घरी तर बसू नाही शकत ना. इथे मी आहे, मी बिझी असेल तर कुणी ना कुणी तिच्याकडे लक्ष द्यायला आहे, म्हणून मी तिला इथे घेऊन आलोय. ले ले इशू, तू कुठे आलीयस? हसून दाखव जरा, निर्मलाजीला हसून दाखव प्लीज. विक्रांत, आता आणखीन हे असं किती दिवस वागणार आहेस तू? आत्या, मला माहितीये हे तुला आवडलं नाहीये, पण माझा नाईलाज आहे. हे बघ, ईशाचं आमच्या घरी असणं जोपर्यंत सुसह्य होत नाही तोपर्यंत मला तिला इथे आणावंच लागणार आहे. आय कांट हेल्प इट. अर्जंट आहे म्हणत होता ना? एनिथिंग सिरियस? हो, मला विचारायचं होतं की माझी मुलगी समजा माझ्यापासून 24 तासांपेक्षा जास्त लांब राहिली तर? कुठे आहे ईशा? तुमची मुलगी कुठे आहे? मी तुम्हाला समजावून सांगते. माझ्या मुलीला माझ्या परवानगीशिवाय कुठेतरी घेऊन गेले आणि त्या गोष्टीला 24 तासांपेक्षा जास्त झाले. सो मला असं विचारायचं आहे की या गोष्टीचा मी बोबाटा करू शकते का?
आणि समजा समजा मी बोबाटा केला तर मी अडकणार नाही ना? म्हणजे नक्की काय म्हणायचंय तुम्हाला? मला संधीची वाट बघायला आवडते आणि ती मिळाली की वाट लावायला आवडते आणि ती संधी आता मला मिळाली.